चल. अयो हे बाळूचं काम बी लई चित्र आहे. एवढ्या लांब गेलो आणि पुण्यांदा माघारी धाडलं. काहीतरी विसरलं म्हणे. आता काय विसरलं कोणाच ठाऊक. पळून पळून पायाचे तुकडे पडले. हा घोडे घेतले. घोड्यावर एवढा संसार भरून घेतला. तिखट घेतलं, मीठ घेतलं, तेल घेतलं. एवढंच नाही, भांडे कुंडे बिनकामाचे 2 माणसं बी घेतले. तरी काहीतरी विसरलं. काय विसरलं असं बुवा. आता बाळून सांगितलं म्हणल्यावर जावंच लागेल. अरे देवा. आता वाईट वाटून काय घेतीयस? तुझी काय चूक आहे वय? आम्ही थोडं जरी लवकर आलो असतो तरी मिळालं असतं की त्याला. अगं गंगूताई, रातभर बसून जात्यावर पीठ दळ, पाठवटून लाडू वळ. एवढं समज केलं आहे तू. वाईट तर वाटणारच की. हा पण काय बी म्हणाय, तुझा लय जीव आहे बघ बाळावर. कवा आमच्यासाठी असं काय केलं नाही. हा अगं असं काय म्हणतेस? केलं नाही वय? आईसाठी समधी पोरं सारखीच असते. आणि तो लांब चालला आहे म्हणून करून आणलं की. येऊ ग म्हणा बघ. आण बरं इकडे, मी लगेच जाऊन देऊन येतो. आणि तसं बी काय लय लांब गेले नसतील ते. अरे नग नग, उगा तुझी तंगडतोड व्हायची. असं कसं? हा तुझी इच्छा आहे ना व? आता बाळाच्या मुखात लाडू गेल्यावर तुला बरं वाटेल. हेच माझ्यासाठी लय झालं. पण पुन्हा चुकामुक झाली म्हणजे. असू दे, काय नाही. अरे बाप, आलं बाबा एकदाच गंगूताईचं घर. गंगूताई, तात्याचा आवाज आहे ना व? वय बाळू संग जाणार म्हणला होता, गेला नाही वय? गंगूताई, अरे देवा. अरे अकोळा आलो काय चुकून? तात्या, गंगीचंच घर आहे. अरे भाई दर बाळूचाई, तुम्ही कवा आले? ते सोड, तू बाळू संग जाणार होतास ना व? काय झालं? गेलो होतो, बाळून परत धाडलं. का? काय झालं? ते काही ठाव नाही, म्हणलं जाऊन ये. काही द्यायचं राहिलंय का? काय झालं तोंड बघायला एकमेकाचे? आयुष्यात पहिल्यांदा चांगलं काम केलं आहेस बघ तू. हो बाळूची आई, अहो मी चांगलेच काम करतो. तुम्ही कसं काय येणं केलं इकडं? बाळूला भेटायसाठी आलो होतो, चुकामुक झाली की. हे बघ, आईने बाळासाठी लाडू बनवून आणले, दे त्याला जाऊन. अरे देतो की, याच्यासाठी धाडला हाय वय बाळून. तरी काहीतरी राहिल्यागतच करत होते.
त्याला तर ठाव नव्हतं आम्ही येणार आहे ते. हा ठाऊ नव्हतं हा मग कसं समजलं? आता ते जाऊन बाळूला विचार की हा. बरं ते तेवढं नीट घेऊन जा. हा वय वय. तात्या वाटत जाताना लाडू खाऊ न ग, नाही तर हळूच तोंडात टाकशील. नाही नाही खाल्ला तर बाळूला समजणार नाही काय. तू काय सांगणार आहे वय त्याला? मी नाही सांगितलं तरी समजायचं राहणार आहे वय त्याला. आता तुम्ही हिथं आले त्याला समजलंच ना वय. एका बी लाडवाला हात लावणार नाही म्या. समजा त्याच्या हातात देईन आणि मग त्याने जर दिलं तर खाईल. कुठवर गेले आहेत? जास्त नाही 4-5 मैल गेले आहेत. बरं जा आता, लय गप्पा मारत बसू न ग, नाही तर सोडून जात्याल तुला. मला सोडून जात्याल पण आईच्या हातचे लाडू सोडून जाते का? चल भीमा येतो मग. वय वय. येतो हा सांभाळा. बाळाला कसं समजलं असेल आणि तात्याला त्यानं धाडलं? अगं, त्याचा माझ्यावर लय जीव आहे आणि माझा बी त्याच्यावर आहे, समजला असेल. आणि आम्ही येडे बघितलं का गंगूताई? वय आता जीवात जीव आला असेल बघ. माझ्यासाठी काय आणलं हाय का नाही? तुझ्यासाठी बी आणला हाय. त्याच्या एकल्याच्या मुखात घालीन वय. ये घे, ये तुझ्यासाठी. आता तू बी लेक आहेस माझी. उगा बोलले बघ ना तुला. आमच्या बी जीव हाय तुझा. झालं का सुरू आता? पटपट डोळं पुसा आणि चला लवकर निघायचं आपल्याला. भाई काय जायचं हाय? कुठं सोडणार नाही, थांबायचं आहे तुम्हाला. असं काय करते हायस? हे बी बाहेर गेला आहेत आणि घरात बी कोणी नाही. अगं किती जीव अडकवशील त्या घरात. कवा नव्हते ते आली आहेस तर थांब. पुण्यांदा भेट होईल नाही होईल. एवढंच वाटत होतं तर आली का नाही तिकडं? तुला ठावा आहे ना व या नाही येत त्या घरात. बाळूला मेंढ्या घेऊन जाताना बघाय बी झालं नाही माझ्याच्यानं. बाहेरच नाही गेले मी. हे बी असंच जायचं मेंढ्या घेऊन. कवा नाही ग, पण आज लय आठवण येते बघ त्यांची. गंगे रडू नका. झालं गेलं इसरून जा गंगे. आता बाळू हाय ना व. हा आणि समधी काम बी करतो हाय ना व. मग डोळे पुस बरं आणि लय ये जुन्या आठवणीत रमू नका. वय हे घे. आता काय झालं? मी गोड खायचं बंद केलं आहे. धर.